पाईपलाईन आणि विहिरीची नोंद घेण्याच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांचे पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापू देवस्थान येथे आमरण उपोषण सुरू। चुळावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांची समृद्धी महामार्गात गट नंबर 158 पिंपळगाव लिखा शिवारातील 3.5 एकर बागायती शेत जमीन गेली असून भूसंपादनामध्ये त्यांच्या शेतातील पाईपलाईन 6 इंची आणि 3 इंची आणि एक विहिरीची नोंद अद्यापही घेतलेली नाही। व्यंकटराव देसाई हे 1 मे रोजी उपोषणास बसले होते, तेव्हा वरिष्ठ अधिकारी पाणी पुरवठा विभाग प्राधिकरण परभणी यांनी पाईपलाईन आणि विहिरीची नोंद घेण्याचे आश्वासन देऊन उपोषण थांबविले होते। शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी शेतातील पाईपलाईन आणि विहिरीचे सर्व पुरावे भूसंपादन विभाग आणि पाणी पुरवठा प्राधिकरण यांना देऊन सुद्धा त्याची नोंद न घेतल्याने शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापू देवस्थान येथे आज शुक्रवार 6 जून रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उपोषणास बसले आहेत। प्रशासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्ते व्यंकटराव देसाई यांनी आज शुक्रवार 6 जून रोजी दुपारी 3:30 वाजता दिला आहे। मी व्यंकटराव दत्तराव देसाई चुळावा, माझी जमीन पिंपळगाव लिख्यामध्ये 158 गटामध्ये जगदीश देसाईच्या नावाने आहे आणि 205 गटामध्ये माझ्या पत्नीच्या नावे चंद्रकला देसाईच्या नावाने आहे। माझ्या पाईपलाईन 4 पाईपलाईन गोदावरी होता, वावरामध्ये अंतर्गत 2-4 विहिरी होता आणि बागायत माझं आहे 1990 पासून पाईपलाईन आहे माझ्या वावरामध्ये। माझ्या वडिलांना इंडिया बँकेकडून वसमतून घेतली, मी सुद्धा पूर्ण SBI बँकेकडून सुद्धा केली, पाणी परवाना घेतलेला आहे आणि लाईट बिल सुद्धा 2009चं आहे माझ्याकडे। आमच्या भूसंपादनमध्ये जमिनी रोडमध्ये गेल्या, त्याच्यामध्ये आम्हाला मोबदला योग्य मिळाला नाही, त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी मागणी केली की आमचं मूल्यांकन फेर करा। 16 लाखांना आज मिळत नाही, आमची जमीन 25, 40, 50, 60 लाख रुपयाच्या वर त्या ठिकाणी 1-1 कोटी रुपये भाव झाला आणि आम्हाला ते फेर मूल्यांकन पाहिजे। याच्यासाठी मी बसला आहे। आमची पाईपलाईन 6 इंची माझी राहिलेली आहे, गोदावरीहून केलेली, ती जवळपास 500-600 छड्या त्याच्यामध्ये पाईपलाईन बादीमध्ये झाल्यात, नीट उभ्या आल्यात आणि त्याचे गोदावरीचे परवाने पाण्याचे आणि लाईट बिल आणि पाईपलाईन खंदून दाखवली मी त्यांना। एवढे घरचे पुरावे, शेतचे पाणीचे पुरावे, लाईट बिल, ऊसाचे बिल, पानपट्ट्या, शैक्षणिक कर पूर्ण पुरावे दिलेत। एवढे पुरावे देऊन सुद्धा माझ्या वावराचं कोडं धरले गेले आणि मला 16 लाखांना पेमेंट करायला ते मला ते मान्य नाही, म्हणून मी आज उपोषणाला बसलेला आहे। माझ्या राहिलेली विहीर पाईपलाईन ही सुद्धा घेण्यात यावी, नाही तर मला जल समाधी माझ्या लेकराबाळा सगळं घेऊन मला आज समजा आत्महत्या करायची वेळ यांनी सरकारनं आणलेली आहे माझ्यावर। या कर्मचाऱ्यावर जे येऊन गेले त्यांनी माझी कोरडवाहू जमीन धरलेली आहे, ती माझी वलिताखाली जमीन धरावी आणि मला माझा वलित्याप्रमाणे द्यावा, ही माझी मुख्य मागणी आहे।